Welcome student. Today we are going to study the lesson 1.4. The name of this lesson is the pillar of democracy. Pillar of democracy म्हणजे लोकशाहीचे आधारस्तंभ. And to detail information to understand very well, you should pay attention in your textbook page number 36. First of all, we will introduce about the writer of this lesson. The writer of this lesson is Dr. Babasaheb Ambedkar, who was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mhow. Now the name of this city is known as Dr. Ambedkar Nagar in Madhya Pradesh. He got his degree from the Elphinstone College, Mumbai. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA, and London School of Economics. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of drafting committee. अशा पद्धतीने आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणाला परिचित नाहीत, आपल्या सर्वांना खूप छान पद्धतीने परिचित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार असे म्हणतात, कारण त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे आणि ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन होते. आणि त्यांच्या ह्या अतुलनीय कामगिरीमुळे ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ अवर कंट्री. अशा प्रकारे आपण बाबासाहेब यांच्याविषयी थोडक्यात परिचय पाहिला तर या पाठामध्ये त्यांनी आपले मत किंवा विचार व्यक्त केलेले आहेत. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फेसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वेलिटी अँड फ्रॅटर्निटी. These are the pillar of democracy. This sense of thinking should develop among the people of India. According to him, this principle will make India a strong nation. His opinion that hero worship is sure road to degradation. Degradation म्हणजे काय? अवनीती किंवा विध्वंस होणे. अशा डिग्रेडेशन म्हणजे अवनीती किंवा अधोगती होणे. आता याच्यामध्ये त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहे. हिरो वर्शिप म्हणजेच काय? विभूती पूजा. एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक त्याचा उदो करणे, आणि ही सवय आपण पाहतो की भारतीय लोकांना खूप जास्त आहे. आणि म्हणून ते म्हणतात हिज ओपिनियन दॅट हिरो वर्शिप इज द शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ नेशन. आणि विभूती पूजा ही एक प्रकारे हुकुमशाहीला, डिक्टेटरशिप म्हणजे हुकुमशाहीला जन्म देते आणि याच्यामधून एखाद्या राष्ट्राचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे त्यांनी इंट्रोडक्टरीमध्ये समरी टाईप आपले विचार व्यक्त केलेले आहेत. नाव वी आर गोइंग टू स्टडी डिटेल लाईन टू लाईन दिस लेसन इन फ्रॉम द टेक्स्ट बुक. पे अटेन्शन इन युअर टेक्स्ट बुक in the first paragraph. If we wish to maintain democracy not merely in the form but also in fact, what must we do? लेखक म्हणतो if we wish to maintain democracy, जर आपल्याला डेमोक्रेसी मेंटेनन्स करायची आहे, तिचं संवर्धन करायचं आहे, फक्त तात्विक दृष्टिकोनातून नव्हे तर प्रत्यक्षात तिला आपल्याला सजीव करायचे आहे. व्हॉट मस्ट डू? मग त्याच्यासाठी तिचं प्रिझर्वेशन, संवर्धन झालं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट द कॉन्स्टिट्युशनल मेथड. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीचं खऱ्या अर्थाने संवर्धन करायचं असेल तर आपण घटनात्मक पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिकल ऑब्जेक्टिव्ह. जर आपण घटनात्मक पद्धतीचा वापर केला तर देन ओनली वी कॅन अचीव अवर गोल ऑफ डेव्हलपिंग सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज. When there was no way left for the constitutional method for achieving economic and the social objective, there was the great deal of justification for the unconstitutional method. जेव्हा घटनात्मक पद्धतीने आपण हे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही, अशा वेळेस
काही लोक अनकॉन्स्टिट्युशनल मेथड ॲक्सेप्ट करतात, स्वीकारतात, परंतु त्यांच्या मते बट वेअर द कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. मग अनकॉन्स्टिट्युशनल मेथड स्वीकारण्याचं काही कारण नाही. जेव्हा आपल्याकडे घटनात्मक पद्धती उपलब्ध आहे त्यांच्या माध्यमातून आपण हे ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करू शकतो. दीज मेथड्स आर नॉट बट द ग्रामर्स ऑफ एनर्जी अँड द सुनर दे आर अबंडंट द बेटर फॉर अस. आणि म्हणून अनकॉन्स्टिट्युशनल मेथडचा शक्य तितक्या लवकर आपण त्याग करणे गरजेचे आहे आणि कॉन्स्टिट्युशनल पद्धतीचा स्वीकार करणे खूप गरजेचे आहे. पहा, इन द सेकंड पॅरेग्राफ, द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टुअर्ट मिल्स. आणि त्यांचे हे विचार पटवून देत असताना ते सांगतात की जॉन स्टुअर्ट मिल्स यांचं एक वाक्य आहे, हॅज गिवन टू ऑल अस. जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिवन टू ऑल who are interested in the maintenance of democracy, namely, ते म्हणतात, not to lay their liberties at the feet of even the great man, or to trust him with the power which enable him to subvert their institution. ते म्हणतात की एखादा व्यक्ती त्याने देशासाठी कितीही मोठा त्याग केलेला असला तरी आपण देशातील नागरिकांनी आपलं सर्वस्व अशा व्यक्तीच्या चरणी अर्पण करू नये. असं जर आपण करत असू तर एक प्रकारे आपण आपला देश, आपलं राष्ट्र नष्ट करण्याच्या मार्गानेच जात आहोत की काय, अशी परिस्थिती निर्माण होते. पहा, देर इज नथिंग रॉंग इन बिईंग द ग्रेटफुल टू द ग्रेट मॅन हू हॅव रेंडर लाईफ लॉंग सर्व्हिस टू द कंट्री. मग अशी जी विभूती आहे, असा एक थोर व्यक्ती आहे, थोर नेता आहे की ज्याने देशासाठी त्याचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही काही चुकीची गोष्ट नाही, परंतु सर्वस्व अर्पण करणे ही मात्र योग्य गोष्ट नाही. पहा, बट देअर आर द लिमिटेशन ऑफ ग्रेटफुलनेस. मग त्याच्यासुद्धा काही मर्यादा आहेत. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियॉट डॅनियल ओ कॉनेल. आणि याचे विचार ते इथे आपल्याला पटवून देतात, सांगतात की सर्वस्व अर्पण करणे गरजेचं आहे काय, विभूती पूजा ही कुठल्या स्टेजपर्यंत आपण केली पाहिजे. तर ओकेनेल्स म्हणतात, नो वन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. त्याच्या प्रामाणिकपणापेक्षा त्याचा जो त्याग आहे देशासाठीचा तो जास्त कधी होऊ शकत नाही. किंवा एखादी स्त्री असेल तर नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज चॅरिटी. एखाद्या स्त्रीला तिच्या पावित्र्यापेक्षा जास्त अशी कोणतीही गोष्ट मोठी नसते. आणि त्याचप्रमाणे नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आणि म्हणून एखाद्याने सर्वस्व अर्पण केलेलं आहे देशासाठी, म्हणून अशा वेळेस कोणताही एखादा देश कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपली लिबर्टीचा त्याग करू शकत नाही. दिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन केस ऑफ इंडिया. आणि भारताच्या बाबतीमध्ये ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. इन केस ऑफ एनी कंट्री फॉर इंडिया भक्ती और व्हॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिव्होशन और द हिरो वर्शिप. आता भारताच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भारतामध्ये अशा प्रकारची विभूती पूजा, वर्शिप किंवा एखाद्या व्यक्तीविषयीची एक्सेसिव्ह कृतज्ञता ही व्यक्त करण्याची पद्धत आहे. कारण भारतामध्ये भक्ती हा मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग समजला जातो. वर्शिप प्ले अ पार्ट इन इट्स पॉलिटिकल अनइक्वली इन द मॅग्निट्यूड बाय द पार्ट इट्स प्ले इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. म्हणून भक्ती देवाच्या संदर्भात असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण व्यक्त केलेली कृतज्ञता असो, ती देशापेक्षा मोठी होऊ शकत नाही. जगामध्ये कोणत्याही देशामध्ये ही गोष्ट लागू होऊ शकत नाही. भक्ती इन अ रिलिजियस मे बी द रोड टू द सॅल्वेशन ऑफ सोल, बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरो वर्शिप इज शुअर रोड टू डिग्रेडेशन. म्हणून एखाद्या धार्मिक कन्सेप्टच्या बाबतीमध्ये भक्ती करणे हा मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग असू शकतो, परंतु एखाद्या देशाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट योग्य ठरू शकत नाही. तर ती गोष्ट म्हणजे एक अवनीतीचा मार्ग असू शकते, अराजकतेचा मार्ग असू शकते. त्यामुळे एखाद्या देशाची अधोगती होऊ शकते. अँड टू इव्हेंच्युअल द डिक्टेटरशिप. अधोगती तर होईलच, परंतु देशामध्ये हुकुमशाही सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. ऑन द 26th of January 1950 वी आर गोइंग टू एंटर इन टू द लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. आता आपण पाहतो की 26 जानेवारी 1950 या दिवसापासून पुढे एका
विशिष्ट किंवा वेगळ्या प्रकारच्या जीवनाला आपण सुरुवात करत आहोत, ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात असलेलं जीवन आणि नंतर येणारं याच्यात आपल्याला प्रचंड विरोधाभास असल्याचे आपल्याला दिसून येते. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वेलिटी अँड इन द सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. आपल्याकडे राजकीय क्षेत्रामध्ये समानता आहे, तर आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असमानता असल्याचे आपल्याला दिसून येते, असे ते म्हणतात. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट्स अँड वन वोट वन व्हॅल्यू. आपल्या राजकीय दृष्टिकोनामधून किंवा राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर आपण वेगळ्या प्रकारचे तत्त्व किंवा राजकीय तत्त्व जे आहे त्याचा विचार करतो किंवा त्याचे पालन करतो. कोणते तत्त्व आहे ते? वन मॅन वन वोट, एक व्यक्ती एक मत, आणि त्याचा अर्थ असा होतो की वन वोट वन व्हॅल्यू, आणि एका मताचे मूल्य एकच असते. परंतु इन अवर सोशल अँड इकॉनॉमिकल लाईफ वी शॅल बी रिझन ऑफ अवर सोशल अँड इकॉनॉमिकल स्ट्रक्चर. परंतु राजकीय क्षेत्र वेगळं, सामाजिक क्षेत्र वेगळं. सामाजिक क्षेत्राची रचना ही आपल्या भारतामध्ये वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणून तेच मूल्य, तीच गोष्ट, तेच प्रिन्सिपल इथे लागू करता येणार नाही. कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. परंतु इथे एक व्यक्ती एक मूल्य हे सूत्र लागू केल्या जात नाही, ते नाकारल्या जाते. हाऊ लॉंग शाल वी कंटिन्यू टू लिव्ह धिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. आणि लेखक म्हणतो की अशा प्रकारचा विरोधाभास असलेलं हे तत्त्व आपण कितीक दिवस सहन करणार. हाऊ लॉंग शॉल वी कंटिन्यू टू डिनाय द इक्वेलिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिकल लाईफ. सामाजिक जीवनामधली असलेली वैयक्तिक असमानता ही किती दिवसपर्यंत आपण पाळणार. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट्स फॉर लॉंग वी विल डू ओनली बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल्स. आणि आपण पाहतो जर असंच चालत राहिलं तर आपण आपले लोकशाही ही धोक्यात टाकल्याशिवाय राहत नाही. पेरिल्स म्हणजेच काय? धोका किंवा इन डेंजर. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्राडिक्शन ॲट द अर्लियर पॉसिबल मोमेंट or else those who suffer for inequality will blow up the structure of political democracy which this assembly has no laboriously built up. एवढ्या मोठ्या कष्टाने आपण कॉन्स्टिट्यूशनल मेथड किंवा कॉन्स्टिट्यूशनलचा आपण स्वीकार केलेला आहे, ही बनवलेली जी मेहनत आहे ती वाया जाण्याची शक्यता आहे जर अशा प्रकारची सामाजिक असमानता भारतामध्ये आपण पाळत राहिलो, त्यातला विरोधाभास आपण नष्ट केला नाही तर.